नमस्कार. जय नारायण. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बहुमोल असं प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 75 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्तपुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहे. आदरणीय बाबा महाराज आत्मसंवादाच्या मागील पुष्पात म्हणतात की दत्तपुराणातील 6व्या अष्टकातील 4था अध्याय इथे ते पुढे समजावून सांगताना म्हणतात की हुंडानेही असह्य सूर्याप्रमाणे असलेल्या नहुषाला पाहिले. परस्परांना जिंकण्याची इच्छा करणाऱ्या त्या पराक्रमी दोघांचे एकमेकांना प्रतिकार करणारे युद्ध देव ऋषी यांना आश्चर्यकारक वाटले. शक्ती, ऋषी, तोमर, बाण, गदा, शूल, परशु व दिव्य अस्त्रांनी मंत्रित झालेल्या हुंडाने नहुषावर बरेच प्रहार केले. ज्याप्रमाणे सिद्धांती एकाच वाक्याने अनेक वाक्यांचे खंडन करतो, त्याचप्रमाणे नहुषाने एकाच बाणाने सर्व शस्त्रास्त्रांचा छेद केला. नहुषाने टाकलेल्या एकाच बाणाने तो महासूर छिन्न भिन्न होऊन पडला आणि बेशुद्ध झाला. तरीही धीर धरून त्या भयंकर दत्त्याने त्या राजाला बाणांनी आच्छादून त्याला मारण्याच्या इच्छेने माया पसरवली आणि पुन्हा पुन्हा गर्जना केली. बाणांनी आच्छादलेल्या राजाला आणि गर्जना करणाऱ्या राक्षसाला पाहून मुनी आणि देव विषण्ण झाले. छिन्न झालेल्या देवांना बघून नहुषाने दैत्याची माया दूर करून पुन्हा जोरदार युद्ध सुरू केले. धनुष्य, घोड्यासह रथ आणि हुंडाचा साथी यांना लगेच मारून नहुषाने स्वतःचे हस्तकौशल्य दाखवले. त्या दैत्याने दुसरा रथ आणि तीक्ष्ण शक्ती सोडली. नहुषाने ती बाजूला सारली आणि त्या बाणाचे तुकडे केले. गुरुला नमस्कार करून जयशील दत्तात्रयाचे स्मरण करून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर 2 बाण त्यांनी एकत्र ठेवले आणि त्याचे ते चंद्राकृती 2 तीक्ष्ण बाण त्या दैत्याच्या हातावर सोडले. त्या 2 बाणांनी त्याचे 2 तोडलेले हात जमिनीवर ताडासारखे पडले. कुंड ही वज्राचे पीठ होईल इतकी कठोर गर्जना करून स्वतःचे तोंड आव असून रक्ताने अंग माखले असतानाही राजाला खाण्यासाठी धावून गेला. राजाने पुन्हा 2 बाणांचे संधान करून त्याचे दोन्ही पाय तोडले. तेव्हाही वर तोड करून सर्पाप्रमाणे निवारण कठीण असा तो राजाकडे सरकला. तेव्हा नहुषाने त्याच्यावर इंद्रशक्ती सोडली. त्या शक्तीने भिन्न होऊन तो मेला असता उरलेले दैत्य त्रस्त होऊन रसातळाला गेले. तेव्हा पुष्पवृष्टी करणाऱ्या देवांनी पूर्वीप्रमाणे स्वतःच्या अधिकारांचे ग्रहण केले. त्यांच्या आदेशाने शत्रू नष्ट झालेले देव आनंदित झाले. त्या विजयी राजाकडे रंभेसह येऊन अशोक सुंदरी म्हणाली, मी तुझी धर्मपत्नी आहे. हे नहुषा, माझ्याशी विवाह कर. तो म्हणाला, माझ्या गुरूंना जर आवडेल तर मी तुझ्याशी विवाह करेन. ठीक आहे असे म्हणून ती आणि रंभा आनंदाने स्वस्थ झाले. नहुष गुरूंकडे जाऊन नमस्कार करून सर्व काही निवेदन करता झाला. आनंद झालेल्या वसिष्ठाने त्या दोघांचा उत्तम विवाह करविला. वसिष्ठ मुनीने आई वडिलांना पाहण्यासाठी नहुषाला पाठवले. गुरुला नमस्कार करून रथारूढ होऊन पत्नीसह माता पितरांकडे येऊन त्यांचे सांत्वन करीत रथासह मातलीला रंभेला स्वर्गात त्याने पाठवले आणि आई वडिलांचा शोक दूर केला. प्रभूचा वर गुरुचे वाक्य ऐकून आयु राजा व इंदुमतीला सून व मुलाला पाहून अतिशय आनंद झाला. पित्याने अभिषेक केल्यानंतर त्याने यथाविधी वडिलांच्या राज्याचे पालन केले आणि त्या सम्राटाने त्याच शरीराने बराच काळ इंद्रपद भोगले. वानप्रस्थाश्रम स्वीकारून आयुराजा पत्नीसह वनात राहून दत्तात्रयाचे ध्यान करीत सायुज्यपद मिळवता झाला. अशा प्रकारे राजा दत्तात्रयाची सेवा करीत क्रमाने मुक्त झाला. त्याच्या भक्तीचा महिमा हा आहे. कोणीही त्याचा भक्त नष्ट होत नाही. म्हणून कोणीही पिढलेला केवळ भक्तीने सकाम होऊनही दत्तात्रयाची सेवा करील तर त्या ठिकाणी भक्तीनेच निष्पाप होऊन क्रमाने मोक्षाला जाईल. श्री दत्तात्रय पुराणाच्या 6व्या अष्टकातील 4था अध्याय इथे समाप्त होतो. आदरणीय बाबा महाराजांनी हे अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले. तसेच आज जवळपास गेल्या महिन्याभरापासून आणि आपला हा दत्तपुराणाचे 75वं पुष्प असलं त्या निमित्ताने आज एक जवळपास पंचामृत योग असा निर्माण झालेला आहे.
त्याच्यामध्ये आपले दत्तपुराणाचे 75 पुष्प झालेले आहेत. नुकताच पण एक मोठा कार्यक्रम आपण सर्वांनी बघितला, आपण सर्वांनी अनुभव घेतला, आनंद घेतला. ते बाबा महाराजांचा अमृत महोत्सव वर्ष आणि दत्त जयंतीचा हिरक महोत्सव. हे 2 कार्यक्रम असे 3 विशेष गोष्टी आता झालेल्या आहेत. तसंच संस्कृत प्रचार सभा संस्कृत भाषा प्रचारिणीचे 75वे वर्ष देखील आहे आणि संस्कृत भाषा प्रचारिणीचे जे मासिक आहे, आ आठवड्यात जे प्रसारित होतं, त्या भवितव्य मासिकामध्ये देखील आदरणीय बाबा महाराजांचा उत्तम लेख आलेला आहे, त्यांचा गौरव आलेला आहे. असं हे पंचामृत योग आल्यामुळे मी बाबा महाराजांना विनंती करतो, की त्यांनी या 75व्या पुष्पात आपलं विशेष भाष्य या सर्व गोष्टींवर करावं आणि आम्हाला समजावून सांगावं. धन्यवाद. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात् सर्वे हि श्रोतराः सावधान भवन्तु. आज या दत्तपुराण या ग्रंथाचा किंवा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने एक विमर्शात्मक पद्धतीने अभ्यास करायला, परिचय करून घ्यायला आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा सहजपणे, अव्याहतपणे आणि अखंडितपणे 75 पुष्प होतील असा काही मला स्वतःलाही विश्वास वाटला नव्हता. पण अहो प्रत्यक्षम दत्त स्वरूपम असं ज्या स्वामी महाराजांविषयी म्हटलं जातं, त्यांच्या दिव्य ग्रंथाचं अशा पद्धतीने परिशीलन व्हावं, ही कदाचित स्वामी महाराजांचीच कृपा, कदाचित नव्हे तर त्यांचीच कृपा आहे असं या ठिकाणी मला सगळ्यात प्रारंभी नमूद करावंसं वाटतं. कारण केव्हाही स्वामी कार्य हातात घेतलं की माझ्या मनात स्वामी महाराजांच्याच ग्रंथात उद्घृत केलेलं एक सूत्र कायम लक्षात असतं, ते म्हणजे कर्ता करवीचा दत्त वितो निमित्तेची केवळ. त्यामुळे स्वामी महाराजांनीच हे त्यांच्या या ग्रंथाचं अशा पद्धतीनं अगदी सामान्यातून सामान्य लोकांपर्यंत पोचावं अशा या दृक्श्राव्य पद्धतीने 100 वर्षानंतर हा त्यांचा जो ग्रंथ आहे, मूळ संस्कृत ग्रंथ, त्याच्यावर त्यांची टीका, याच्या आधाराने एक मराठी विमर्शनात्मक विमर्श अशा पद्धतीने काही चर्चात्मक विचार लोकांसमोर मांडावा, तो लोकांपर्यंत पोचावा, ही त्यांचीच इच्छा असल्यामुळे जणू काही हा योग जोडून आला असं मी समजतो. आणि या योगामध्ये आत्ताच श्री हिंगवे, राजोबा हिंगव्यांनी जो उच्चार केला, जे विशेष योग उद्घृत केला, तो म्हणजे पंचामृत योग. हा मला मुद्दाम या ठिकाणी यासाठी पुन्हा उद्घृत करावा असं वाटतो की या विशिष्ट माझ्या स्वतःच्या 75च्या वयस्संधीच्या या विशिष्ट कालात दत्त जयंती महोत्सवाचे 75 वर्ष, हीरक जयंती महोत्सव म्हणून त्याचा उत्सवाचा हा जो कालावधी. कारण आता येत्या पुष्प जेव्हा आपलं असणार आहे तेव्हा दत्त जयंती महोत्सवाला सुरुवात होणारी 76व्या वर्षाची. तेव्हा या संधी कालात
संस्कृत भाषा प्रचारणी सभेचं औचित्य याकरता की महाराजांनी 100 वर्षापूर्वी संस्कृतमध्ये फक्त दत्त ग्रंथ नाही तर अनेक रचना ज्या केल्या, या विद्यार्थी वेद पाठशाळेत असणारे हे जे बटू असतील, हे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे शिक्षक आणि अभ्यासक, त्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक ग्रंथाच्या रचना केल्या. तेच जणू कार्य आज गेली 75 वर्ष ही संस्कृत भाषा प्रचारिणी सभा कार्यकर्ते आहेत. म्हणून त्यांच्या 75रीला उपस्थित राहणं हा एक विशेष योग. आणि साहित्य क्षेत्रामध्ये एखाद्या, त्याला आपण असं म्हणूया की पाक्षिक नव्हे तर साप्ताहिकाने, ते सुद्धा संस्कृत भाषेतल्या, अशा एखाद्या मासिकानं, मासिक हे जरी म्हटलं तरी मुळात ते साप्ताहिक आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने साप्ताहिक म्हटलं तर ते वर्तमानपत्र या श्रेणीतच येतं. किंवा अव्याहत 75 वर्ष हे वर्तमानपत्र, यात खऱ्या अर्थाने संस्कृत भाषेमध्ये जगात काय चाललंय याचा वर्तमानचा उल्लेख असतो. असे हे पत्र, याचंही 75 वर्ष, आणि मग या ग्रंथाचा 75 वा हा पुष्प, असा हा जो पंचामृत योग आहे, या योगाचा मी पुनरुच्चार करतो. आणि या निमित्ताने आता आपण आतापर्यंत दत्तपुराण या ग्रंथाचा एक वेगळ्या दृष्टीने आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 75 पुष्पामध्ये जेव्हा आपण दत्तपुराण म्हणतो तेव्हा सामान्यपणे कुणालाही असं वाटेल की आता 6व्या अष्टकापर्यंत आपण पोचलेलो आहोत. त्यातले 4 अध्याय झालेले आहेत, उरलेले 4 उर्वरित आहेत. त्यामुळे या अष्टकांमध्ये काय कथा आहे, काय आहे, याविषयी पुन्हा बाबासाहेब सांगतील. तर ते तर आपण याच्या आधी अनेक वेळा बघितलं आहे की वेदपाद स्तुतीपासून तर या 6व्या अष्टकापर्यंत ज्या कथा आल्या, तो वेदांत चर्चा आली, योगशास्त्राचं विवेचन आलं, स्वप्न सिद्धांत त्या संबंधी विवेचन आलं, मंत्रशास्त्र संबंधी आलं, हे सगळं आपण बघितलं आहे. तर त्याच्याबद्दल मी फारशी चर्चा करणार नाही आहे. पण आज एक वेगळा विचार आपल्यासमोर दत्तपुराण या ग्रंथाच्या निमित्ताने मांडणार आहे. तो कसा? तर पुराण हा जो ग्रंथ म्हटला की शास्त्रात इतिहास पुराणांच्या पंचमं वेद उच्यते असं म्हटलं जातं. इतिहास म्हणजे रामायण महाभारत, आणि पुराण म्हणजे भागवत आदी किंवा पुराण ग्रंथ, एवढी पुराण असतील ती. पुराणे किती? सामान्य माणसाला अष्टादश पुराण माहिती आहे. काही लोक उपपुराण म्हणतात, मग अष्टादश उपपुराण. पण सध्याच्या ज्या नवीन पिढी आहे, तरुण पिढी, त्यांनी थोडी कोशिश घेतली आणि जर का गुगल वगैरे त्या दृक्श्राव्य पद्धतीने नेटवरती जर बघितलं, त्यांना असं लक्षात येईल की 18 पुराण, 18 उपपुराण आणि 18 उपउपपुराण म्हणजे 18 ते 54 पुराण आज कुठेतरी संदर्भाकरता का होईना पण नेटवरती त्यांचा उल्लेख आहे. आणि याशिवाय काही पुराण अशी आहेत की ज्यांचा कुठे उल्लेख नाही आहे जुन्याच्यात. पण पुराण पद्धतीने खऱ्या अर्थाने याची बांधणी केली गेली आहे, याची रचना आहे. असा मात्र त्या पुराणानंतर
गेल्या 100 वर्षापूर्वी जो ग्रंथ निर्माण झाला का, तर पुराणात पंचलक्षणाने सर्ग प्रतिसर्गज, वंश वंशानुचरित आणि मन्वंतर हे जे 5 लक्षण आहे, ते 5 लक्षणं बरोबर डोळ्यासमोर ठेवून, आणि हे 5 लक्षणं ज्या ग्रंथात असतील, संहितेत असतील, त्यालाच पुराण म्हणता येतं. अन्यथा तो ग्रंथ हा केवळ एखादी संस्कृत आर्ष संहिता होतो, त्याला पुराण म्हणता येत नाही. तर स्वामी महाराजांनी पुराणाची रचना केली, दत्तपुराण. आणि हे सुद्धा पुराण कसं आहे, तर त्या पारंपरिक म्हणजे मार्कंडेय पुराण असो, अन्य पुराण असो, जुनी जी पुराणं आहेत त्यांची जी एक समन्वयात्मक अशी दृष्टी आहे, हे सर्वसंग्राहक अशा पद्धतीने महाराजांनी या पुराणाची रचना केली. याची रचना जेव्हा महाराजांनी केली, तर एखाद्याने म्हटलं की याचं मूळ स्रोत कसा असावा. पण भागवतामध्ये आपल्याला माहिती आहे की भागवतामध्ये गीता, षड्दर्शन, वेदांत हे सगळी दुनिया आहे. भगवान वेदव्यासांनी भागवत जे लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव गीता आहे आणि त्याच्यामध्ये भगवद्गीतेचाही उल्लेख आहे, नीट केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये वेदांचा उल्लेख आहे, षड्दर्शनांचा उल्लेख आहे, म्हणजे वेदांताचा उल्लेख आहे, उपनिषदांचा उल्लेख आहे. मग हे जसं त्यांनी त्यांचे समन्वय केला, मार्कंडेय पुराणाने सुद्धा महाभारतातल्याच कथा आहे, पण त्या वेगळ्या पद्धतीने त्यात मांडल्या आहेत. आणि मार्कंडेय पुराणाने यज्ञाविषयी विशेष लिहिलं, सूर्योपासना त्याच्याविषयी विशेष लिहिलं, त्यानंतर त्यांनी देवीविषयी जे काही विशिष्ट 700 श्लोकात लिहिलंय, ते मार्कंडेय पुराणाचे काही अध्याय तर सध्या दुर्गा सप्तशती या नावाने ओळखले जातात. ते त्यांनी देवी भागवत किंवा अन्य कुठल्या ग्रंथातून कदाचित त्यांनी घेतलं असेल. तर मार्कंडेय हे सुद्धा देवीचे उपासक, त्यांनी सुद्धा त्याची रचना केली. आणि विशेष म्हणजे त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या शिष्यांच्या काही कथा आणि दत्तजन्माच्या काही कथा यांचा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आविष्कार हा आपल्या मार्कंडेय पुराणात केला. आणि महाराजांनी काय केलं, या मार्कंडेय पुराणाच्या अंतर्गत त्या काळात ज्या काही कथा असतील त्या उद्धृत करून त्यांना वेगळ्या पद्धतीने दत्तपुराणासमोर आणल्या. भागवतामध्ये आता आपले पुढले जे काही 4 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या यदूला 24 गुरूंचा उपदेश हा भाग आणि कृष्ण चरित्र इथपर्यंतचा तो जो भाग आहे, त्यात 14 मन्वंतर, 14 मनूंचा उल्लेख आहे. मग रामायणाचा भगवान श्रीरामांचा उल्लेख आहे, त्याला वंशानुचरित असं म्हणतात. सूर्यवंश आणि चंद्रवंश आणि भगवान कृष्ण यांचं चरित्र असा पुढल्या त्या 4 अध्यायात असणार आहे. म्हणजे हा भागवतातला भाग त्यांनी घेतला. मग एक वेगळ्या संदर्भात त्यांनी तो नारद पुराणातला घेतला. मग साधारणपणे कोणाला माहीत नसणारी दत्तात्रेय उपनिषद, दत्तात्रेय पूर्वतापिनी, दत्तात्रेय उत्तरतापिनी, मग जाबाल दर्शन उपनिषद, अशा प्रकारची उपनिषद त्यांनी घेतली. मग स्मृती ग्रंथ घेतला, अत्रिस्मृती ते घेतलं, कर्मकांडाचं वर्णन केलं. आणि अनेक असे ग्रंथ आहेत जे सध्या उपलब्ध नसतील, पण नुकताच मध्यंतरी माझ्या पाहण्यामध्ये नारद संहिता हा जो ज्योतिष विषयक एक ग्रंथ माझ्या पाहण्यात आला, त्यात मला असं लक्षात आलं, त्या नारद संहितेमध्ये जसे काही ज्योतिष विषयक असे काही उल्लेख आहेत, तसेच काही उल्लेख
हे स्वप्न सिद्धांतावरती आहे. म्हणजे स्वप्नामध्ये अमुक पद्धतीने आपल्याला काही जर दिसलं तर त्याच्यावरून मृत्यूविषयक भाकीत कसं करायचं. तर असे जे जे काही आहेत ज्योतिषी ते कदाचित स्वामी महाराजांनी नारद संहितेवरनं घेतले. तर असा एक समन्वयात्मक असा ग्रंथ महाराजांनी दत्तपुराण हा जेव्हा निर्माण केला, त्याची रचना कशी केली, तर ऋग्वेदात जो संहिता आहे मूळ, त्याची 2 पद्धतीने मांडणी करण्यात येते किंवा त्याचं गणन करण्यात येतं. एक तर अध्याय पद्धतीने म्हणजे अष्टक. त्या 8 अष्टकात 8 अध्याय प्रत्येकी आणि त्या 8 अध्यायामध्ये सूक्त आणि त्या सूक्तामध्ये ऋचा म्हणजे असे 64 अध्याय. अशी एक गणना, नाहीतर मंडल आणि सर्ग किंवा वर्ग म्हणतात त्याला. तर ती 10 मंडलं. काही महाराजांनी बरोबर त्या ऋग्वेदाची आठी आठी 64 अध्याय अशा पद्धतीने दत्तपुराण घेतलं आणि नुसतं ऋग्वेद पद्धतीने घेतलं असं नाही, तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अशा पद्धतीचे श्लोक त्यांनी घेतले आहेत की आपल्याला ऋग्वेद संहितेतल्या काही ऋचांची आठवणी यावी. पहिला अध्याय वेदपाद स्तुतीचा जो आहे त्यात तर 64 ज्या ऋचा आहेत त्या आहेतच, ऋग्वेदातल्याच आहेत. त्या अभ्यासकांना उपलब्ध आहे. पण आज मला आठवण करून द्यायची आहे की दत्तपुराणातला सगळ्यात शेवटला श्लोक, या 8व्या अष्टकातला 8व्या अध्यायातला सगळ्यात शेवटला श्लोक जो आहे, हा समानी वो आकुती वा, हा पवमान सूक्त ऋग्वेदातला त्यातला हा श्लोक आहे. त्यातली ऋचा आहे, त्या ऋचेच्या आधारित हा श्लोक आहे. हे एक आगळं वैशिष्ट्य आहे दत्तपुराण. मग अशा दत्तपुराणकर्त्याचं किंवा या दत्तपुराण ग्रंथाचं जर का परिशीलन अभ्यासाच्या पद्धतीने करायचं असलं, तर सर्वसामान्य एखाद्या लेखक, कवी किंवा आचार्यासारखं आपल्याला करता येणार नाही. मग आज मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की या निमित्तानं गेली 50 वर्ष जवळजवळ मी भूगर्भ विज्ञान या शास्त्राशी संबंधित आहे. प्रोफेसर जिओलॉजिस्ट म्हणून. ते 22 वर्ष जंगलात काढली. त्या 22 वर्ष जंगलामध्ये जसा पोटार्थी म्हणून, व्यवसायाचा भाग म्हणून मी जिओलॉजी किंवा भूगर्भशास्त्र याच्याविषयी अभ्यास करत असेल, संशोधन करत असेल. पण उर्वरित काळ जो आहे, उर्वरित जो भाग होता तेव्हाच्या जंगलातला, तो स्वांत सुख आहे. म्हणून काही वैदिक ग्रंथ आणि दत्त संप्रदाय विशिष्ट अशा ग्रंथांचा मी त्यावेळेस अभ्यास करत असतो. या 2 विशिष्ट 2 धारा ज्या आहेत, या धारांचा परिचय हा मला 50 वर्षापूर्वीपासून आहे असं मी निश्चितपणे सांगू शकतो. कारण नाना महाराज संस्थांच्या अंतर्गत नाना महाराजांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत रुद्राष्टाध्यायी आणि गुरुचरित्र वाचन याच्यामधला रुद्राध्याय आणि कर्मकांड याचे अध्याय वाचल्यामुळे जसा वेदांचा काही भागाचा परिचय झाला आणि मग अंधिक सूत्रावली सारखे ग्रंथ जे वैदिक वाङ्मयाचा खऱ्या अर्थाने आज आपल्याला परिचय करून देतात, त्यांच्यासारखे ग्रंथ पाहिले. तसंच दत्तपुराणासारखा ग्रंथ हा सुद्धा संप्रदाय स्वामींचाच साहित्याचा अभ्यास असल्यामुळे कुठल्या न कुठल्या पद्धतीने तो ग्रंथ माझ्या हाती असला की मी तो मधनं त्याचा काही भाग बघत असेल. या 2 विशिष्ट धारांनी काय केलं, तर एक सामान्य माणसाला संस्कृत भाषेमध्ये
आपण काहीतरी अभ्यास करावा, त्या संस्कृत भाषेचा सामान्य माणसाला सुद्धा परिचय होऊ शकतो, याचा एक आत्मविश्वास त्यांनी मला दिला. तर वैदिक भागातला जर विचार करायचा म्हटला, तर मला असं लक्षात आलं की गुरुचरित्र वाचन करत असताना त्यातला जो वेदांचा अध्याय आहे, त्यात एक ठिकाणी असा उल्लेख आहे की वाद चर्चेकरता जे ब्राह्मण आले होते वादविवादासाठी, त्या ब्राह्मणांना स्वतः स्वामी महाराज नृसिंह सरस्वती हे वेदांचं आद्यंत सांगतात, असा तो अध्याय आहे. आणि मग श्री गुरु सांगती गर्विष्ठ त्या ब्राह्मणाशी, असा उल्लेख आहे. मग हा वेदांचा अद्यंत सांगताना स्वामी महाराजांनी हा जो सायमदेवाचा पुत्र आहे सरस्वती गंगाधर, ज्याने हा ग्रंथ लिहिला, त्याची स्वतःची शाखा जी होती ती कृष्ण यजुर्वेदाची आहे. अपस्तंभी ब्राह्मण असं त्यांनी वर्णन आहे. या एका शाखेचा विस्तार किती आहे असा त्यांनी जेव्हा तो विस्तार केला त्या यजुर्वेद शाखेचा, आणि मग असं म्हटलं की पूर्ण 5+50=87, द्वय उणे 50=87 वगैरे असा तो सगळा भाग केला. औखिया कांडिकेया वगैरे सगळ्या त्या सगळ्या शाखा सांगून, आणि मग त्यांनी असं म्हटलं की 80 या यजुर्वेदाशी भेद असती 86, त्यातील एका भेदाशी एवढा असे विस्तार. अशा एका शाखेच्या यजुर्वेदाच्या 86 शाखांचा त्यांनी विस्तार केला. ते वाचल्यानंतर तेव्हा कामतांच्या प्रतीमध्ये असं होतं की त्यांनी जे वर्गीकरण हे जेव्हा शुद्धीकरण केलं आणि तळ टिपा लिहिल्या, ते त्यांनी चरणव्यूह या नावाच्या ग्रंथाने बघितले. त्यात त्यांनी या वेदांचं वर्गीकरण केलं की ऋग्वेदाच्या 29 शाखा, यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेदाच्या 80 शाखा, शुक्ल यजुर्वेदाच्या 25 शाखा, म्हणजे यजुर्वेदाच्या एकूण 101 शाखा, 19 शाखा अथर्ववेदाच्या आणि 1000 शाखा सामवेदाच्या, अशा जवळजवळ 1130 शाखा साधारणपणे कुठल्या तरी काळामध्ये उपलब्ध होत्या, असं त्यांनी वर्णन केलं चरणव्यूह ग्रंथ. यात विशेषतः काय आहे की बहुतेक शाखा ज्या आहेत त्यातले ऋषींची नावं आपल्याला काही वेळा म्हणतात, पण हे ऋषी जे आहे हे सुक्त करणारे आहे. या ऋषींच्या काही मोजकेच ऋषी असे आहेत ज्यांच्या नावाने शाखा प्रसिद्ध आहे. मग किमान आपण आपल्या शाखेची तरी माहिती करून घ्यावी, म्हणून मी जेव्हा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिनी शाखा अशा पद्धतीने हळूहळू जेव्हा अभ्यास सुरुवात केली आणि योगायोगाने मला तसे ग्रंथ मिळाले, तेव्हा असं लक्षात आलं या माध्यंदिनी शाखेचं वैशिष्ट्य असं आहे, हा वाजसनीय म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी यांनीही स्वतंत्र शुक्ल यजुर्वेदी शाखा ही यांनी निर्माण केली. त्याआधी ते नव्हती. त्याच्या आधी यजुर्वेद एकच होता, पण कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद हा शाखा वेद हा याज्ञवल्क्यांनी केला. आणि नुसता केला म्हणजे कसं की त्यांनी स्वतः शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिनी किंवा वाजसनी संहिता अशी संहिता तयार केली स्वतः. जशी संहिता तयार केली तसा शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ तयार केला. आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा संहिता आणि ब्राह्मण हे ग्रंथ पाहिले, मला असं लक्षात आलं की याचं विशेष काय आहे. तर संहिता
याच्याबरोबर जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शतपथ ब्राह्मण, बृहद आरण्यक आणि बृहद आरण्यक उपनिषद असे 3 भाग त्या शतपथ ब्राह्मणाचे आहे 100 अध्यायांमध्ये. आणि असं 2 भागामध्ये एका अर्थाने याज्ञवल्क्य ऋषींनी संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद अशा 4 विविध ग्रंथांचा त्यांनी आविष्कार केला आणि त्या खऱ्या अर्थाने वेदांची शाखा संहिता त्यांनी तयार केली. नुसती संहिता तयार केली का? तसं नाही. तर त्याच्याबरोबर ज्याला वेदाची उपांग किंवा षटग्रंथ म्हणतात. साधारणपणे वेदांची षटग्रंथामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही षटग्रंथ म्हटली जातात. याज्ञवल्क्यांनी 6 ग्रंथ केले. त्यात त्यांनी त्यांच्या पद्धतीने 6 ग्रंथांची आणखीन त्यांनी वेगळी रचना केली. म्हणजे कुठली? याज्ञवल्क्यांनी याज्ञवल्क्य शिक्षा नावाचा ग्रंथ लिहिला. हा शिक्षा हा अष्टविकृती वगैरे हस्तस्वर जे आहे ते सांगणार आहे. याज्ञवल्क्यांनी याज्ञवल्क्य स्मृती ग्रंथ लिहिला. हा वेगळी प्रकारची एक स्मृती आहे. याज्ञवल्क्यांनी याज्ञवल्क्य संहिता, योग संहिता ग्रंथ लिहिला. याज्ञवल्क्यांनी अष्टाध्यायी लिहिली. याज्ञवल्क्यांनी प्रातिशाख्य त्यांच्या कात्यायनाच्या हे केलं आणि याज्ञवल्क्यांचं रुद्राष्टाध्यायी जी आहे ती सुद्धा त्यांचीच आहे, वेगळी आहे. असे 6 वेगळे ग्रंथ हे जेव्हा मी पाहिले तेव्हा मला असं लक्षात आलं की सगळ्या वैदिक ब्राह्मणां जे काही ऋषी असतील त्यात याज्ञवल्क्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्यांनी स्वतंत्र दशग्रंथ यांची निर्मिती केली, स्वतंत्रपणे केली. कशा करता? त्या काळातले जे ऋषी असतील त्यांच्या ज्या काही वेद पाठशाळा असतील त्या आपल्या विद्यार्थ्यांना एक वेगळी संहिता आणि त्यातला हा ग्रंथ मुख्य म्हणजे पुढे पुढे जे त्यांचे शिष्य आहेत त्यांनी आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या ज्योतिषशास्त्र याच्यावरती सुद्धा त्यांचं ग्रंथलेखन आहे. म्हणून वेदांग ज्योतिषामध्ये यजुर्वेदी, शुक्ल यजुर्वेदी ज्योतिष ते आणखीन वेगळं आहे. यज्ञशास्त्रात कुष्कंडिका प्रयोग आहे. म्हणजे इतर ग्रंथापेक्षा हा जो कुष्कंडिका प्रयोग आहे हा वेगळा आहे. वास्तुशांती प्रयोग जो आहे तो प्रयोग हा शुक्ल यजुर्वेदाचा वेगळा आहे आणि ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेदांचा वेगळा आहे. इतका वेगळा त्यांनी आविष्कार केला. म्हणून याज्ञवल्क्यांचा हा एक वेगळापणा आहे, लक्षात ठेवा. आणि तो जेव्हा अभ्यास केला आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या काळानंतर हे साधारण 5000 वर्षाच्या नंतर तेव्हा स्वामी महाराजांचा मी दत्तपुराण ग्रंथ पहिल्यांदा हातात जेव्हा घेतला तर त्याच्या वेळेस मला असं लक्षात आलं की स्वामी महाराज हे फक्त एक संस्कृत ग्रंथ लिहिणार आहे, दत्तपुराण या देवतेचं पुराण ग्रंथ असं करणारे नाही आहे. तर स्वामी महाराजांनी दशग्रंथ जे आहे स्वामी महाराजांचे हे सुद्धा विद्यार्थ्यांना किंवा या विशिष्ट संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना किंबहुना वेद पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांना एक विशेष पद्धतीचं वैदिक ज्ञान प्राप्त व्हावं अशा पद्धतीने महाराजांनी दशग्रंथ केले. आणि मग जर कोणाला एखाद्याला दत्तपुराण खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर त्यांनी ते दशग्रंथापैकी आधी ते ग्रंथ बघावे आणि मग त्यांनी दत्तपुराणाच्या मूळ संहितेकडे वळावं. एखाद्याला असं आश्चर्य वाटेल की आज समोर आपल्या समोर दत्तपुराणासारखा ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा भावार्थ आहे, त्यांची टीका आहे, मूळ ग्रंथ आपण वाचला तर एक वाचण्याकरता इतर ग्रंथांची गरज काय?
पण या ठिकाणी त्याची गरज याच्याकरता आहे, की स्वामी महाराजांनी आधी दत्तपुराण लिहिलं खरी, पण त्याच्याबरोबर दत्तपुराणात त्यांनी जो जो विषय साधारणपणे घेतला त्याचा एक वेगळ्या पद्धतीने विस्तार आपल्याला अन्य ग्रंथात दिसतो. आणि असे ग्रंथ कुठले आहेत? मी आपल्याला आधी सांगतो, की आधी दत्तपुराणाच्या बरोबरीने जेव्हा हे दशग्रंथ मी बघितले, तेव्हा मला दत्तपुराणचा एक वेगळा आविष्कार कसा असतो साहेबांनी केला त्याचं वैशिष्ट्य लक्षात आलं. मग श्रोत्यांच्या उत्सुकतेकरता सांगतो, दत्तपुराण म्हटलं की भगवान दत्तात्रेय संबंधी चरित्र वर्णन. दत्तात्रेयांचं जे काही तत्वज्ञान असेल, वेदांत असेल, कर्मकांड असेल, योगशास्त्र असेल, ज्योतिष विषयक काही असेल, या सगळ्याचा त्यांनी महाराजांनी केलेला एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश, एक विस्तार. पहिल्यांदा आपण जर असं म्हटलं तर दत्तपुराणामधला एक जो भाग आहे त्यातला अगदी संक्षिप्त समजून घेण्याकरता काय आहे, तर दत्तपुराणामध्ये जे काही चरित्र दत्तात्रेयचं आहे ते वेगवेगळ्या काळातलं आहे. एकदम एकदम काही झालेलं नाहीये ते. मग महाराजांनी जसं भागवतामध्ये विष्णूचे अवतार आहेत, 22 अवतार वेगवेगळे, तसे भगवान दत्तात्रेयचे 16 अवतार, असं 16 अवतारांचा संक्षिप्त पण भागवताच्या पद्धतीने स्वतंत्र ग्रंथ तयार केला. तो दत्तात्रेय षोडशावतार ग्रंथ आपण बघितला, की मग आपल्याला वाटतं की अरे, यातल्या काही कथा तर आपण दत्तपुराणात पाहतोय. पण महाराजांनी हे काय विशेष केलं, त्या दत्तपुराणाच्या आधाराने असेल किंवा त्याच्या आधी असेल, दत्तात्रेय षोडशावतार हा प्रत्येक अवतार कुठल्या तिथीला झाला, 12 महिन्यातला त्या तिथीचं वर्णन आहे आणि त्या महिन्यामध्ये त्या तिथीला त्या अवताराचं एक प्रकारचा जन्मोत्सव करावा, ही त्या टीप दिलेली आहे. तर दत्तात्रेय षोडशावतार म्हटलं की हा दुसरा ग्रंथ आहे. आणि दत्तपुराणाबरोबर दत्तात्रेय षोडशावतार. तिसरा ग्रंथ आपण म्हटला तो दत्तचंपू. दत्तचंपू म्हटला तर 3 भागात त्याला स्तबक असं म्हटलंय. चंपू म्हणजे गद्य पद्य अशा पद्धतीने केलेली एखादी रचना, आणि त्याला स्तबक याचा अर्थ पुष्पक गुच्छ, जे आपण ज्याला फ्लॉवर पॉट म्हणतो असं. तर वेगवेगळ्या छंदामध्ये केलेला हा गद्यपद्य स्वरूपातला चंपू ग्रंथ हा 3 भागात आहे. त्याला स्तबक असं म्हणतात. याच्यामध्ये दत्तचंपू, याच्यामध्ये छंदशास्त्र अलंकाराचंही विशिष्ट वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये या दत्तपुराणाच्या कथांचंही वर्णन आहे. हा जसा ग्रंथ आपण बघितला तसा मग याच्यामध्ये आणखीन भगवान दत्तात्रेयचं काय आहे, तर गुरुस्तुती. कुठली गुरुस्तुती, तर स्वामी महाराजांनी भगवान दत्तात्रेयाचा जो वेदांत विषयक भाग आहे तो त्यात त्यांनी सांगितला. ही गुरुस्तुती काय आहे, तर ही द्विशास्त्रीच्या पहिल्या अध्यायात भगवान दत्तात्रेयाची गुरुची स्तुती करत असताना त्यांनी उपनिषदातले काही उतारे, आणि आपण ते वाचतो तर आपल्याला गणेश गणपती अथर्वशीर्षाची सुद्धा आपल्याला आठवण येईल. अशा प्रकारचे काही त्या श्लोकांमध्ये काही शब्द आढळतात. आणि या भगवान दत्तात्रेयाची एक प्रकारची मानस पूजा, आणि मग अष्टोत्तर शतनाम स्तोत्र दत्तात्रेय हे त्यांनी केलं. म्हणजे ही गुरुस्तुती किंवा एक प्रकारची दत्तस्तुती हा चौथा ग्रंथ. हे 4 ग्रंथ म्हटले, मग 3 ग्रंथ महाराजांनी कुठले केले, तर शिक्षात्रय, कुमार शिक्षा, युव शिक्षा
वृद्ध शिक्षा. ही शिक्षा तरी असे 3 ग्रंथ समाजाने. याच्यामध्ये वेदांतही आहे, कर्मकांडही आहे. आणि आणखीन मग उरलेले 3 ग्रंथ आहेत. त्याच्यामधला पहिला ग्रंथ आहे पंचपाक्षिकम, हा ज्योतिष विषयक आहे. दुसरा आहे पण म्हणूया की कृष्णालहरी, हा काव्य, लहरी काव्य. शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी केली, जगन्नाथ पंडितांनी गंगा लहरी केली आणि स्वामी महाराजांनी कृष्णा लहरी केली. पण या कृष्णा लहरीमध्ये ही कृष्णा म्हणजेच जणू काही भगवान दत्तात्रेय आहे, असा द्वयार्थी अशा पद्धतीने महाराजांनी पुन्हा दत्तस्तुती या कृष्णा लहरीच्या निमित्ताने केली. आणि मग शेवटला जो भाग आहे, म्हणजे हे 9 ग्रंथ झाल्यानंतर मग महाराजांनी 2 असे परिशिष्ट आहेत की योग आणि बोध. योग रहस्य, बोध रहस्य, हे वेदांताचे 2 परिशिष्ट महत्वाचे आहेत, जे कुठे ना कुठे या दत्त पुराणापासून महाराजांच्या समग्र साहित्य मिळतात. असे हे 2 परिशिष्ट ग्रंथ महाराजांनी आपण त्यात बघितले. तर मग आपल्याला असं लक्षात येईल की दत्तपुराण, पुरुषावतार, दत्तचंपू, गुरुस्तुती, शिक्षात्रय, पंचपाक्षिक, कृष्णालहरी आणि हे जे 2 आहेत रहस्य, मी त्याला द्विरहस्य म्हणतो. योग रहस्य, बोध रहस्य, असे दशग्रंथ हे स्वामी महाराजांनी केले. याची तुलना करायची म्हटली तर फक्त योगेश्वर याज्ञवल्क्यांची जी आपण दशग्रंथ आधी उद्धृत केली त्याच्याशी होऊ शकते. म्हणून एकाच ऋषीने असे दशग्रंथ हे विद्यार्थ्यांकरता, आपल्या शिष्यांकरता, अभ्यासकांकरता करावे, हे या स्वामी महाराजांच्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. हे जेव्हा एखादा व्यक्ती या 9 ग्रंथाचा अभ्यास जेव्हा करतो, मग त्यानंतर जेव्हा तो दत्त पुराणाचं परिशीलन करतो, तेव्हा मग त्याला असं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने हे दत्त पुराण म्हणजे किती अद्भुत असा ग्रंथ स्वामी महाराजांनी केलेला आहे. किंवा असा हा दत्त पुराण ग्रंथ हा खऱ्या अर्थाने वेदतुल्य आहे. एखाद्या वैदिक ऋषीने वैदिक संहितेचा विस्तार करावा, दशग्रंथाचा विस्तार करावा, त्या पद्धतीने वेदतुल्य असा हा या ग्रंथाची निर्मिती आहे. ही जेव्हा निर्मिती स्वामी महाराजांनी केली, तेव्हा मला अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की या एकीकडे याज्ञवल्क्यांची ग्रंथ संपदा, तिकडे स्वामी महाराजांची ग्रंथ संपदा, यांचा जो काही संस्कार मला या माझ्या 22.5 वर्षाच्या वनवासामध्ये, वनवास नव्हे वननिवास, जंगलामध्ये राहत असताना फावल्या वेळामध्ये काहीतरी ज्यावेळेस म्हणून आपलं दैनंदिन कार्य संपलं, मग या ग्रंथाचं परिशीलन करताना जो काही संस्कार झाला, त्यामुळे आपण काय करू शकतो, तर वेदांच्या 1130 शाखा, त्यांचे इतके ग्रंथ, पुढे चरक संहिता, सुश्रुत संहिता, भृगु संहिता, बृहत संहिता, अशी 8 ग्रंथ, अनेक प्रकारच्या संहिता, या जेव्हा कुठल्या न कुठल्या निमित्ताने संस्कृत ग्रंथ म्हणून पाहिल्या, तर सहज एक कल्पना आली की आपण सुद्धा या निमित्ताने काही रचना का करू नये. किंबहुना स्वांत सुखाय म्हणून आपण जो काही अभ्यास करतो आहे, त्या क्षेत्रामध्ये काही असं आपल्याला मिळू शकतं का. मग जेव्हा योगायोगाने याच माझ्या क्षेत्रातील संबंधित काही ग्रंथ जेव्हा मला लक्षात यायला लागले,
तेव्हा हळूहळू लक्षात आलं की रसचंडासूर संहिता, त्याच्यानंतर भृगु संहिता, मयमत संहिता, मग बृहत संहिता वराहमिहिराची, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय संहिता, अशा वेगवेगळ्या संहिता याच्यामध्ये माझ्या शास्त्रविषयक सुद्धा काही ना काही निश्चित माहिती मला मिळू शकते. आणि हे जेव्हा संकलन करायला सुरुवात केली, तर असं लक्षात आलं की अरे याच्यामध्ये आजच्या शास्त्रानुसार सुद्धा शिल्पशास्त्र जे आहे, हे शिल्पशास्त्र हा अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे स्थापत्यवेद याची एक शाखा म्हटली गेली आहे. या स्थापत्य वेदाची जी शाखा शिल्पशास्त्र आहे, भूगोल संहितेमध्ये या शिल्पशास्त्राचा उल्लेख असा आहे की कृषी भूजल खनिकर्मंच त्रयो शिल्प उच्यते. म्हणजे कृषी म्हणजे पर्यावरण, इकॉलॉजी, भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर आणि खनिशास्त्र, हे तीन जे आहे हे वेदकालापासून कुठेतरी अस्तित्वात आहे. यांना शिल्प म्हटलंय. हे मत्स्य पुराणातला उल्लेख हा शिल्पशास्त्र ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्यात त्यांनी असा केला आहे की भृगुरथी वसिष्ठश्च नारदो नग्रजित तथा आणि मय अशी जी काही 18 शिल्पशास्त्र उपदेशक संहिताकार कुठल्या तरी काळामध्ये प्रत्यक्ष ग्रंथकार होते, शिल्पशास्त्रज्ञ होते. जे 18 संहिता या शिल्पशास्त्र कुठल्या तरी काळामध्ये उपलब्ध होत्या, त्यातले काही सूत्र मला मिळाली. ती म्हणजे भूगोल संहितेमधून काही सूत्र मिळाली ती मय संहितेमध्ये. कारण यांची नावं त्यात आहेत. भृगुरथी वसिष्ठच नगर जिथं मयस्तथा, मय संहिता ती उपलब्ध आहे दक्षिणेकडे. भृगु जे आहे हा उत्तरेकडला आहे, रस संहितेमध्ये आहे. पण याच्यामध्ये जेव्हा मिळाली तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्या सूत्रांवरून सुद्धा आपण जर ग्रंथ फक्त सूत्र काढायची म्हटली, एखादी सहजपणे एखादी वेगळी संहिता ही आज आपल्याला उपलब्ध नाही, पण आपल्या शास्त्राच्या माहिती करता होऊ शकते. आपलं शास्त्र म्हणजे कुठलं? तर माझं शास्त्र. कुठलं? भूविज्ञान किंवा भूगर्भशास्त्र. त्या भूगर्भशास्त्राचा विशेष काय आहे? त्या भूगर्भशास्त्राच्या मी जे गेली 50 वर्ष काम करतोय, अभ्यास करतोय, त्यातला मेजर ज्याला म्हणतात, मेजर ब्रांचेस, अशा 8 शाखा आहेत. कुठल्या? जिओलॉजी, मायनिंग, इंजिनिअरिंग, ग्राउंड वॉटर, एन्व्हायरमेंट, एंडेमिक किंवा मेडिकल, स्ट्रक्चरल आणि स्टॅटिग्राफी. 8 शाखा आहेत. या शाखांमध्ये मी कॉलेजमध्ये शिकवलं, प्रॅक्टिसही केली, ज्युरिस्ट म्हणून कामही केलं. पण मला असं लक्षात की प्रत्येक शाखे विशिष्ट संस्कृत ग्रंथामध्ये उपलब्ध सूत्र आहेत. आणि मग जेव्हा ही उपलब्ध सूत्राचं एक प्रकारचं संकलन सुरुवात केली, तेव्हा आज मला असं वाटतं की या स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये एकीकडे स्वामी महाराजांचं कार्य करत असताना नाना महाराजांची जी वेदपाठ शाळेची परंपरा होती, त्याच्यामध्ये वैदिक ग्रंथाचा अभ्यास करत असताना, स्वशाखेचा का असेना, तो अभ्यास करत असताना आज मी माझ्या प्रोफेशनची एक अष्टांग संहिता असा संस्कृत ग्रंथ माझा तयार झाला. आणि आज माझ्याकडे इथं माझ्या अभ्यासिकेत हा अभ्यासकांकरता, एखाद्याला बघणाऱ्याकरता आज हा ग्रंथ उपलब्ध आहे. तसा हा तयार झाला, तसाच
ॲज ए जिओलॉजिस्ट म्हणून मी कार्य करत असताना एक आमचा कामाचा भाग म्हणून ह्युमन रिलेशन्स आणि एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट काही विषय आम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यात आला. मग या विषयासंबंधी सुद्धा काही आहे का? हे जेव्हा पाहिलं, तुम्हाला असं लक्षात येईल की त्याविषयी सुद्धा आहे. आपल्याकडे ग्रंथात तशी सुद्धा सूत्र आहे आणि या सूत्रांचं संकलन करत असताना आणखीन 6 ग्रंथ तयार झाले. कुठले? तर एक तर एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट आणि ह्युमन रिलेशन भागातला एन्व्हायर्नमेंटल सायकॉलॉजी संबंधित आणि दुसरा एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट संबंधित असे शतग्रंथ. आणि मग त्याला असं म्हणतात की अक्षरशः या 75च्या कार्यक्रमाच्या या सगळ्या धामधुमीमध्ये कार्यक्रम आटोपल्यावरती जेव्हा पहिल्यांदा मी या सगळ्याचं एक प्रकारे सुसूत्रीकरण करावं म्हणून जेव्हा त्याचं महतीकरण करून जेव्हा याचा एक ठराविक पद्धतीने याचा समाविष्ट करताना ग्रंथामध्ये एक फॉर्मॅट तयार केला, तेव्हा मला असं लक्षात केलं, अरे आज आपल्याकडे सुद्धा ही केवळ स्वामी महाराजांची, आपल्या पूर्वजांची, आपल्या सद्गुरूंची कृपा म्हणून आज अष्टांग भूगर्भ विज्ञान संहिता याचे 4 भाग आणि पर्यावरण प्रबंधन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजी या विषयातले किंवा दैवी चिकित्सा, भैषजे वगैरे असे असे 6 अशा वेळा आज दशग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे पुढच्या पिढीला अभ्यासकांना निश्चित उपयोग होतील. कदाचित हे महाराजांनी आपल्याकडून केलेलं कार्य आहे, असं मला या ठिकाणी आज मला मुद्दाम सांगायचं आहे. हे करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे, की विज्ञाननिष्ठ जेव्हा आपण एखादं कार्य करत असतो, विज्ञाननिष्ठ कार्य करत असताना तुम्हाला संदर्भ द्यावे लागतात. तुम्हाला फक्त ही काही अशी कलाकृती नव्हे, ही काही स्वेच्छेने केलेलं एखादं कादंबरीवजा लेखन नव्हे, हे संदर्भ गोळा केलेले आहे. आणि या संदर्भाला ज्याला बायब्लोग्राफी असं म्हणतात, अपेंडायसिस असे म्हणतात, परिशिष्ट असे संस्कृतमध्ये म्हणतात. हे जर एखाद्या विद्वानाला वाटलं, की हा संदर्भ तुम्ही कुठून आणला? हा संदर्भ कशात आहे? पण ते आपल्याकडे उपलब्ध असावे. आज मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे, की या दशग्रंथाबरोबर माझ्याकडे 16 व्हॉल्यूम्समध्ये परिशिष्ट उपलब्ध आहे. त्या पद्धतीने षडविंशती ग्रंथ किंवा आपण ज्याला व्हॉल्यूम्स म्हणावा, असा आज माझ्याकडे इथे अभ्यासकांकरता उपलब्ध इथे आहे. षडविंशती ग्रंथकारिणा हा ग्रंथसंग्रह 26 या वैदिक अष्टांग वैदिक भूगर्भ संहिता आणि शतग्रंथ संहिता याचा एक समन्वयक असा संहिता. आणि विशेष ते काय आहे, काही वेळा जेव्हा आपण संदर्भ गोळा करतो, तेव्हा मूळ ग्रंथ हा कुठे आहे, आम्ही वाचला आहे, त्यातला संदर्भ आपण उपलब्ध आहे का, अशी कुठल्याही सामान्य माणसाच्या मनामध्ये कल्पना असतील. पण आज मला सांगायचं आहे, की आज विशेष म्हणजे या समग्र संहितेकरता जे उपलब्ध ग्रंथ मी बघितले होते, ते जे मला वाटले किंवा जे शोध पत्र ज्याला रिसर्च पेपर म्हणतात, ते जवळजवळ 300 ते 350 ग्रंथ आणि रिसर्च पेपर आज माझ्याकडे उपलब्ध आहे. तर ही कदाचित या दत्तपुराणाच्या अभ्यासाची आणि वाजश्रेणी किंवा जो शतपथ ब्राह्मण हे जी याज्ञवल्क्य वैदिक साहित्याची अभ्यासाची
याचा समन्वय अशा पद्धतीने जो काही मी अभ्यास केला त्याची फलश्रुती आहे असा या पंचामृत योगाच्या निमित्ताने आजच्या या पुष्पात मला आपल्या समोर प्रकट करायचं होतं. आणि योगायोगाने बरोबर आज हा जो विचार आहे तो आज आपल्यासमोर प्रकट केला. तेव्हा या निमित्ताने शेवटी मला असंच सांगायचं आहे की कार्य काही थांबलेलं नाही. जसं 75 आपले पुष्प झाले, तेव्हा पुढच्या पुष्पामध्ये आपण आता दत्तात्रेयांनी 24 गुरु केले याचा जो यदिलोपदेश केला, मग पुढे कृष्णचरित्र आणि मग उर्वरित 2 अष्टकातले जे काही माघ मास महात्म्य वगैरे, मग कर्मकांड आहे, ज्योतिष आहे, हा सगळा भाग बघणार आहोत दत्तपुराणाचा. तसाच ह्या वैदिक शास्त्राचा अभ्यास सुद्धा सुरूच असणार आहे. पण वेगवेगळ्या प्रकारचे आपण यज्ञ जे केले आहेत, त्या यज्ञ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवावं हा वैदिक भाग आपल्या समोर असणार आहे. त्याच पद्धतीने हा सुद्धा भूगर्भविज्ञान संहितेचा हा जो माझा अभ्यास आहे, हा जो आहे, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, किंबहुना a new thought of applied Vedic geology असा नवीन विचार न्यू अप्रोच हा आता सध्याच्या काळात तरुण लोकांसमोर कसा पोहोचवता येईल याच्याकरता सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. तर हे कार्य चालूच राहणार आहे. याच्यासाठी पुनश्च त्या सूत्राचा मी पुन्हा उल्लेख करतो. हे सगळं करून घेणारा कोण आहे, तर कर्ता करविता दत्त वितो निमित्तेची केवळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.